श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग 22 ते 24. अभंग 22. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविन जन्म तो नरकची पैजाना, येमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पोसे निवृत्तीसी चाड, गगनाऊनी वाड नाम आहे. अर्थ. हरिनामाचा सतत उच्चार करणाऱ्याचा असा नियम धरलेले लोक फारच दुर्मिळ, परंतु अशाच्या जवळ श्रीपती विष्णू वास करतो. नारायण हरी या नामाचे पठण करणाऱ्याचे घरी सतत ऐश्वर नांदते आणि तेथेच सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सैजता अशा चारही मुक्ती वास करतात. जन्माला येऊन जो हरिनामाशिवाय जगतो अशाचा जन्म म्हणजेच नरकच जाणावा. अशाला यमलोकी जाताच शिक्षेचा पाहुणचार मिळतो. ज्ञानदेवानी हरिनाम केवढे आहे असे आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विचारताच त्यांनी ते आकाशाहून विशाल आहे असे सांगितले. 7, 5, 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तसे नवे नाम सरमार्ग वरिष्ठ, ते येथे काही कष्ट न लगती. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी इला. अर्थ. आपणास दिसणाऱ्या या जड देहाच्या मूलतत्वे कोणी 7, कोणी 5 व कोणी 3 किंवा कोणी ही सर्व अधिक 10 मिळून 25 मानतात. परंतु श्रीहरीचे नाम हे या सर्व साधनात श्रेष्ठ आहे, कारण ही सर्व तत्वे एका चैतन्य म्हणजे आत्मतत्वावर आधारलेली आहेत असे हरी दाखवितो. हा सर्व काथ्याकूट सर्वांनाच शक्य नाही, म्हणून हरिनाम हाच सर्वश्रेष्ठ मार्ग होय आणि ते घेत असताना फार कष्टही नाहीत. दिवस व रात्र मिळून 21,600 वेळा आपण श्वासावाटे हवा आत घेतो व निश्वासावाटे बाहेर सोडतो. यालाच अजपाजप म्हणतात. त्यावेळी वायू घर्षणामुळे जो नाद निघतो तो सोहम ही क्रिया आपोआप घडते, म्हणून यास अजपाजप म्हणतात. श्वास की कर स्मरणी, अजपा का कर जप, परमतत्व से ध्यान धर, स्वयं आपोआप. असा संकल्प सकाळी उठता क्षणी सोडल्यास मिळते. हरी नाम चिंतना वाचून जगणे व्यर्थ, म्हणून मी परमेश्वर स्मरणाचा मार्ग अनुसरला असे ज्ञानदेव म्हणतात. अभंग 24. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वागटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेवो, रामकृष्ण टावो नित्य फोडी. जात वित्त गोत कुळशीळ मात, भजका त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. अर्थ. जप तप कर्म क्रिया नेम आणि धर्म या सर्वातील भावनेपेक्षा सर्वाभती एकच आत्मा हे तत्व पाहणाऱ्याचा शुद्ध भाव धर.
असा हा मोक्षदायक भाव मुळीच सोडू नकोस आणि यात विघ्न निर्माण करणारा संशय दूर कर. आणि रामनाम अहोरात्र जप. जात, पैसा, गणगोत, आप्तजन, कुळ इत्यादी गोष्टींच्या भानगडीत न पडता श्रद्धेयुक्त मनाने ईश्वराचे चिंतन तू त्वरित कर. माझ्या ध्यानी व मनी ईश्वर भरला असल्याने मृत्यूलोकात राहूनही स्वर्गलोकात वैकुंठात माझे घर आहे असे ज्ञानदेव सांगतात. जय गुरु.